सुपरिवर्तनाच्या लढ्यात ज्या ज्या महामानवांनी महानायकांनी आपलं योगदान दिलं त्या सर्व महामानवांना महानायकांना विनम्र अभिवादन करत, ज्यांच्यामुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतोय आणि जे आपल्यासाठी घरसंसारावर तुळशीपत्र ठेवून या देशाच्या सीमा राखत आहेत त्या तमाम वीर जवानांना, त्यांच्या वीर मातांना, वीर पत्नींना विनम्र अभिवादन करत, हा शिवसेनेचा वटवृक्ष ज्यांनी वाढवला घडवला त्या वंदनीय बाळासाहेबांना अभिवादन करत, या मंचावर उपस्थित शिवसेनेचे नेते अत्यंत अभ्यासू, अत्यंत शिस्तबद्ध आणि अगदी उद्धव साहेबांची अजून एक छबी असे दिसणारे, असणारे, वागणारे, बोलणारे सन्माननीय अनिल भाऊ देसाई, मंचावर उपस्थित नेत्या विशाखाताई राऊत आणि या मंचावर ज्यांच्यासाठी आपण सगळे एकत्रित झालो आहोत असे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष, त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि सर्व अंगीकृत संस्था संघटनांचे एकमात्र सन्माननीय अधिकृत उमेदवार, आता मी एकमात्र अधिकृत असं का सगळं म्हटलं ते नंतर सांगते, ते आमचे महेशदादा सावंत, डिजिटल प्रिंट माध्यमांचे प्रतिनिधी आणि आपण सर्व भावांनो आणि बहिणींनो, खरं म्हणजे सकाळपासून आता ही तिसरी चौथी सभा आहे, मध्येच कराड, पश्चिम महाराष्ट्र, पुन्हा इकडे वांद्रे आणि मग पुन्हा इकडे, आणि आजच्या तर या दोनही सभा महत्त्वाच्या, कारण एकीकडे वांद्रे पूर्व म्हणजे शिवसेनेसाठीचं अंगण आहे, मातोश्रीचं अंगण आहे, तर दुसरीकडे माहीम हे शिवसेनेचं जन्मस्थळ आहे, त्यामुळे ही माहीमची जागा ही आमची हक्काची जागा आहे। आता अशीच हक्काची जागा अजून एक बिचारे उमेदवार सांगत होते, पण त्यांचं काही कोणी ऐकतच नाही आहे, कारण हट्ट पुरवण्यासाठी, लाड पुरवण्यासाठी सुद्धा कुटुंबातला सदस्य असावा लागतो आणि कुटुंब प्रमुख आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचे हक्क आणि लाड पुरवत असतात, पण इथे कुटुंबातला सदस्य म्हणून बघतंय कोण? ज्या गद्दार गँगसोबत ते गेलेले आहेत ते फार फार तर बिल्डर करून कमिशन गोळा करणारा कमिशन एजंट, त्याच्या पलीकडे काही बघतच नाही आहेत। त्यामुळे अशा लोकांच्या बद्दल आपण नंतर थोड्या वेळाने बोलूच या, पण दादा हो, ही निवडणूक फक्त एका महेश सावंत यांना निवडून आणण्यासाठी म्हणून हा ही प्रचार सभा आहे का? तर नाही, एवढ्यापुरती सीमित नाही, फक्त एक उमेदवार इथून निवडून आणायचा आहे एवढा फक्त या निवडणुकीचा अर्थ होत नाही, तर महेश सावंत यांच्या रूपाने एक एक शिलेदार निवडून आणत इथे आम्हाला ज्या वर्षा बंगल्याच्या पायऱ्यावरून सन्माननीय पक्षप्रमुखांना त्या पायऱ्या उतरायला कपट कारस्थान करून गद्दारांनी भाग पाडलं, त्याच वर्षा बंगल्यावर पुन्हा सन्मानाने स्थापित करायचं असेल तर माहीममध्ये मशाल पेटणं गरजेचं आहे आणि ती पेटणार आहे। का ही निवडणूक गरजेची आहे? जर कायद्याचं राज्य स्थापित करायचं असेल तर ही निवडणूक गरजेची आहे। ते कायद्याचं राज्य आपल्याकडे स्थापित व्हायला हवं, कारण गेल्या 2-2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने मला प्रचंड आनंद आणि अभिमान आहे की सन्मान्य पक्षप्रमुखांच्या काळात एकही धार्मिक दंगल उसळली नाही। धार्मिक दंगली उसळवायचा कितीही लोकांनी प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांच्या काळात एकही घटना अशी घडली नाही, कुणावरही लाठी हल्ला करावा लागला नाही। कर्फ्यू सारखी स्थिती असताना सुद्धा लोकांनी जनता कर्फ्यू म्हणत स्वयंस्फूर्तीने तो पाळला, कारण सन्मान्य पक्षप्रमुख स्वतः लोकांशी इतक्या आपुलकीने संवाद साधायचे की लोकांना ते तितके जवळचे आणि कुटुंबातले सदस्य वाटायचे, अगदी कुटुंबातल्या माणसाने समजावून सांगावं तसे। पण आता जी माणसं सत्तेत आहेत त्यांना आंदोलन हाताळता येत नाही राजे हो, ना त्यांना आंदोलनाचं मानसशास्त्र कळतं, ना त्यांना आंदोलनाची नेमकी हाताळण्याची पद्धत कळते। त्याची काही उदाहरणं आपल्या समोर आहेत। उदाहरणार्थ मराठा आरक्षणासाठी जेव्हा मराठा समाज बांधव रस्त्यावर आला, शांततेत आंदोलन करत होता, उपोषणाच्या मार्गाने जात होता,
तेव्हा त्यांच्यावर लाठी हल्ला करण्याची ऑर्डर याच गद्दार गँगच्या लोकांनी दिली आणि तो लाठी हल्ला झाला. आमच्या कोकणामधली बारसू रिफायनरीचं आंदोलन करणारी आमची सगळी कोकणस्थ माणसं ते बारसू रिफायनरीचं आंदोलन करत होते. खरं तर त्यांच्याशी बोलता आलं असतं, पण त्याही आंदोलकांवरती ज्या पद्धतीने इथे लाठी हल्ला केला गेला, अश्रुधूर सोडला गेला, कारण आंदोलकांशी यांना बोलता येत नाही. मग पुन्हा तिसरी घटना घडली. देहू आळंदीला वारकरी एकत्रित आले. वारकरी आपल्या विठ्ठलाला भेटण्यासाठी गर्दी करत होते. वारकऱ्यांच्यावर सुद्धा लाठी हल्ला करणारे हेच ते लोक. अगदी एवढेच नाही तर बदलापूरमध्ये आपलं छोटं बाळ ज्या पद्धतीने त्या चिमुकल्यावर अत्याचार झाले त्यामुळे सगळे पालक संतप्त झाले आणि सगळे लहान लहान लेकरांचे आईबाप रस्त्यावर आले. तेव्हा त्या आईबापांशी बोलायचं सोडून, न्यायाची भाषा करायची सोडून, आम्ही आरोपीला शिक्षा करू, आम्ही गुन्हेगाराला पकडू हे सांगायचं सोडून न्याय मागायला गेलेल्या त्या सगळ्या पालकांवरच लाठी हल्ला करण्याचा निर्घृण प्रकार याच लोकांनी केला. यांना आंदोलन हाताळता येत नाही, हे आंदोलन चिघळवतात जाणीवपूर्वक. ते आंदोलन चिघळवतात, ते लॉ अँड ऑर्डर पाळत नाहीत. म्हणून इथं बदल गरजेचा आहे. तो लॉ अँड ऑर्डर आपल्याला पाळता आला पाहिजे. राजे हो, ही निवडणूक का महत्वाची आहे? तुम्ही कधी काळी बघितलं असेल की साधारण एक 10 वर्षांपूर्वीपर्यंत एखाद्याचा खून झाला, हत्या झाली, मारामारी झाली तर कोण कुणाला कुठेतरी सुपारी द्यायचं, निर्जन ठिकाणी कोण कुणाला मारून टाकायचं, काहीतरी होत असेल. पण मागच्या 2.5-3 वर्षात काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे तर निर्जन ठिकाणी मारणे किंवा कुठेतरी अज्ञान ठिकाणी सुपारी देणे असलं काही राहिलंच नाही. पोलिसांचा धाक नावाची गोष्टच उरली नाही. कसलाच धाक नाही पोलिसांचा. इथे फेसबुक लाईव्ह करून माणसं मारली जातात. इथं अक्षरशः वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्या बाबा सिद्दकीला गजबजलेल्या परिसरात गोळ्या घातल्या जातात. इथं काय पोलिसांच्या बद्दल बोलावं, साक्षात पोलीस स्टेशन मध्येच पोलिसांच्या समोर गोळीबार केला जातो. आणि इथला उमेदवार तर एवढा भारी की गजबजलेल्या परिसरामध्ये हवेत गोळीबार करतो आणि पोलीस म्हणतात आम्ही जरा अभ्यास करत आहोत, तपास करत आहोत. काय अभ्यास करणार आहे? कसला अभ्यास करणार होते बरं हे पोलीस? का बरं पोलीस अभ्यास करू शकले नाही? का पोलिसांची हिम्मत झाली नाही गुन्हा दाखल करायची? तर पोलिसांची चूक नाहीये त्याच्यामध्ये. प्रॉब्लेम असा आहे की प्रत्येक खात्याचे जे कर्मचारी असतात त्या खात्याचा मंत्री हा त्या कर्मचाऱ्यांचा पालक असतो. पोलीस ज्या खात्यामध्ये काम करतात त्या खात्याचे मंत्री असणारे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोलिसांच्या, आपल्या कर्मचाऱ्यांचा पालक म्हणून असण्यापेक्षा गुंडांचा पालक होणं जास्त पसंत केलं. गुंडांना पाठीशी घालणं जास्त पसंत केलं. मग त्यांची काही बार्किंग स्क्वॉड आहे, त्यातले काही 4-12 की ज्यांना ठरवून कामच दिलेलं आहे. सकाळी उठायचं आणि रोज संध्याकाळी जर तुला भाकरी पाहिजे असेल तर दिवसभर मातोश्रीवर भुंकायचं, दुसरं काहीच करायचं नाही, तुझं कामच तेवढं. मग ते सगळे कोकणातनं आलेले सगळे 4-12 सगळे आपले बोलत राहतात. मग त्याच्यातला एक जण कधी बोलायला लागला, अय काय करायचं ते करून घ्या रे, अजिबात घाबरायचं नाही, आपला बाप सागर बंगल्यावर बसलाय. मी परेशान. मग म्हटलं अरे बाबा, म्हणजे जेवढा आपल्याला माहिती आहे तर नारायण भाऊचा पत्ता कणकवली मधला, सागर बंगल्यावर बाप बसलाय कसं काय म्हणाले? पत्ता बदलला असेल असं आपल्याला वाटलं म्हणून आपण इकडे सागर बंगल्यावर विचारलं तर म्हणले नाही इकडे देवा भाऊच आहे. अरे बापाचा पत्ता सांगताना चुकणारी माणसं, काय बोलायचं या लोकांच्या बद्दल? या लोकांनी पोलिसांचा धाक ठेवला नाही, कारण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने कधीही पोलिसांच्यासाठी भूमिका घेतली नाही. देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाने खरं तर पोलिसांसाठी भूमिका घेणं अपेक्षित होतं. जेव्हा ही चिल्लर गँग सांगत होती, पोलीस बिचारे व्हिडिओ रेकॉर्ड करतात, हे बघा इकडचे लगेच गायब झाले गर्दीतले सगळे. काय आता मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलते बरं का, अरे मी तुमच्या काळजीनं बोलते दादा हो, तुम्ही माझे भाऊच आहात. वर्दी अंगावर असली म्हणून काय झालं, तुम्ही माणसंच आहात.
मला कल्पना आहे त्याची. काय म्हणाले ते, आता पोलिसांना एक काम असतं बाबा, व्हर्बटरी लिस्ट मधल्या माणसाचा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. आता समजा मी असेल, माझ्यासाठी एक ऑर्डर असते पोलिसांकडे, रंग सावळा, सशक्त बांधा, मध्यम उंची, केस पुरळे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदर वर्णनाची व्यक्ती आपल्या हद्दीत आल्यास तिचे भाषण ध्वनिचित्र मुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर ध्वनी मुद्रित करावे, तीही व्यवस्था नसेल तर टंकलिखित करावे, काहीही करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे. करतात रेकॉर्ड. आता असं त्या 4-12 भाषण रेकॉर्ड करायला लागले तर ते काय सांगायला लागले, ए काय रेकॉर्ड करतो रे, अशी बदली करेन ना, अशा ठिकाणी टाकेल की बायकोला फोन नाही लागणार, अशी बदली करेन ना तुझी, अशी बदली करेन तुझी की बाग माग, काय व्हिडिओ रेकॉर्ड करून काय बायक. अरे तू कोण असा चिकना बांड तरना की तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करावा. आईला सुरू झालं म्हणता म्हणता संपत. तुझं कोण व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. पोलिसांच्या बद्दल ही वाईट भाषा चालू होती. हे का सांगणं गरजेचं आहे माहितीये, इथं अजून एक उमेदवार आहेत जे राजपुत्र आहेत, आणि त्या राजपुत्र उमेदवाराच्या साठी नावात बाकी स्थान असलं तरी नसलं तरी जाऊ दे, पण नावात राज असणारी माणसं तिकडं सभा घेत आहेत. आणि मग त्या सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले. ते म्हणाले, मी माझ्या पोलीस भावांच्यासाठी उभा राहणार आहे. अच्छा, तुम्ही तुमच्या पोलीस भावांच्यासाठी उभं राहणार आहात. मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता, पोलीस पत्नींचा अपमान होत होता, तेव्हा तुम्ही कृष्णकुंजच्या बाहेर का निघाला नाहीत, का बोलला नाहीत त्यावेळेला तुम्ही. जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही. काय केलं सत्ताधारी आमदारांनी, हा सदा सरवणकर, बोलायची इच्छा नसते ओ राव. म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को दिया है, कैसे कैसो को दिया है. आयला ज्यांना कुणी गल्ली बोळात ओळखत नव्हता त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐपत ज्या मातोश्रीने तयार केली, त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात. ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं, इथं महिला वॉर्ड होता, महिला वॉर्ड राखीव पडलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला, तिकडच्याचं तिकीट कापलं, आमदारकीला आमच्या विशाखाताईंचं तिकीट कापलं. ह्याला किती पद द्यायची, किती भूक असावी माणसाला, किती भूक असावी. पण एवढी भूक असून सुद्धा भूक क्षमतच नाही. पोट किती मोठं, पोट क्षमतच नाही त्या सगळ्यांच्या सोबत. बरं, त्या सदा सरवणकरने जेव्हा हवेत गोळीबार केला तेव्हा कृष्णकुंजवाल्यांना का आठवण आली नाही बरं की लॉ अँड ऑर्डर बिघडत आहे हा, आणि सदा सरवणकरच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे. राज साहेब, अहो तेव्हा जर तुम्ही सदा सरवणकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला नसता. तुम्ही केलेलं पाप आहे. भुक्तम कुणाला सांगताय तुम्ही, ते त्यांनी आम्हाला सांगायचं. काय काय बोलतात माणसं, काय काय सांगतात. ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवलंय, असा महाराष्ट्र नव्हता, हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो, सकाळी सकाळी शपथविधी करतो, पुन्हा घटस्फोट घेतो, मग दुपारी. अरे हो 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 कळलं आम्हाला. काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का, मिमिक्र्या तुम्हालाच करता येतात का. हा, हमने अभी हमारे हुनर दिखाए कहाँ है. अरे दादा, तुम्हाला जर एवढं वाटत होतं की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे, दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे, तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला, हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला, जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता 70,000 करोड का सिंचाई का घोटाळा, जो माणूस इथे सांगत होता 70,000 कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पीसिंग पीसिंग अँड पीसिंग. अहो तोच माणूस पहाट पहाट किसिंग किसिंग अँड किसिंग करत होता. त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का. अजित पवारवर बोलायचं सुचतंय तुम्हाला, पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी.
का ईडीची नोटीस वाचवण्यासाठी? म्हणजे आम्ही काय इतकेही दूधखुळे नाहीत, आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही. आम्हाला बी कळतंय की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते. महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला चाललंय. होय, महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला चाललंय. कुणी कुठेही जातो, कुणी कुठेही येतो, कुणी कुणाचं चिन्ह पळवतो. अच्छा, खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटतंय तुम्हाला? आवराज दादा, अव तुम्हाला जर एवढं वाईट वाटत असेल तर मग ते चिन्ह पळवून, गद्दारी करून, कपट कारस्थान करून, जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही, एकनाथ शिंदेचं चुकलं. अहो मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी 50 वेळा उंबरा झिजवायला कशापायी गेलात तुम्ही? कशापायी? फक्त एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावं म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागेवरच्या मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा वाचवायचा प्रयत्न करता. आणि तुम्हाला वाटतं की तुम्हाला फार कळतं आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे. हे आव्हान बंद करा. ते सांगताहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या, फक्त एकदा. किती दिवस झाले, किती दिवस झाले देवा. हजारों ख्वाहिशें ऐसी है कि हर ख्वाहिश पर दाम निकले. म्हणजे ते एक फार चांगली ओळ आहे बरं का. जो पूरी न हो सकी वो आस हूँ मैं, जो पूनम न पा सकी वो रात हूँ मैं, जिंदगी कहकर न इसे रुसवा कर, जो बिन कफन के चली वो लाश हूँ मैं. किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या, मी बदलतो. दादा, अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू हो. आपण सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत. तुम्ही दर वेळेला बिनशर्त पाठिंबा देणार, दर वेळेला कसं काय बरं, कसं व्हायचं? यासाठी निवडणुकीच्या रिंगणात तर उतरावं लागेल ना. अहो तुम्हाला तुमच्या एका लेकराच्या जागेसाठी सदा सरवेणकरवर दबाव आणावा लागतो. तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या. राजसाहेब, तुमचं राजकारण महाराष्ट्राला कळलंय. तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताचं नाही, तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताचं नाही आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतच मर्यादित आहे. त्याच्या पलीकडे तुमचं राजकारण जात नाही, त्याच्या पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही. काल परवा ते भाषणात सांगत होते, आत्ताही सांगतील ते, आत्ताही कदाचित बोलतच असतील. आणि सगळे कॅमेरेवाले, राजसाहेब काय बोलतात, याकडे महाराष्ट्राचं लक्ष. अरे कुणाचं लक्ष नसते, कुणाचं लक्ष नसते. काय घेणं आहे कुणाला? हा, किसमे गलबाला काय घेणं देणं आहे कुणाला? काय बोलणार, हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे, महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार? हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात, सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत. कोळीवाड्यातल्या लोकांनो, हे माझ्या कोळी बांधवांनो, मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये, तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे. कुठं सांगतायत? सभांमधून. दादा, अहो शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे, पण तो कोण आहे त्याचं नाव घ्यायची हिम्मत करा की त्या शत्रूचं नाव अदानी आहे हे का छातीत ठोकपणे सांगत नाही? त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय. यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात? आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल, ते म्हणतात ना काहीतरी, काय ती शोले मधला डायलॉग, कहना क्या चाहते हो, कहना क्या चाहते हो, या इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बरं? काय म्हणजे काय बोलावं त्याला काही लिमिट नाही. दादा हो, कोळीवाड्याच्या संबंधाने तिकडे कॉफर्ट मार्केट, विटी आणि तिकडचा जो एरिया आहे त्या कॉफर्ट मार्केटच्या समोरचं मोठं मार्केट, जिथे की आमचे कोळी बांधव मच्छीचा एक्सपोर्ट इम्पोर्टचा सगळा बिझनेस करतात, तिथे फक्त आणि फक्त तुमच्या मासळीचा वास येतो, त्यामुळे आमचे बाकीचे बिझनेस बंद होतील. म्हणून त्यांचा सगळा तो बिझनेस जेव्हा हटवायला लागले आणि त्यांना तिथे जागा देत नाहीयेत,
त्यावर हे राजदादा काहीच बोलत नाही. मला आनंद आणि अभिमान आहे की त्या सगळ्या कोळी बांधवांच्यासाठी ताकदीनं आमचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे उभे राहिले. नुसते उभे राहिले नाही तर कोळीवाड्यांना मी अजिबात कोस्टल डेव्हलपमेंटचा भाग होऊ देणार नाही. मी एकाही कोळीवाड्याची जागा कुणाला हिरावून घेऊ देणार नाही. कोळीवाड्यांची जी त्यांची पारंपरिक जागा आहे ते पारंपरिक कोळीवाडे ॲज इट इज राहतील. यासाठी गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ, आम्ही कोर्टाची लढाई लढू असं म्हणत त्यांनी कोर्टामध्ये दावा ठोकला. राजदादा, तुम्ही ह्याच्यातलं काहीच केलं नाही. तुम्ही आपलं नुसतंच बोलाचीच कडीन बोलाचाच भात आणि तुम्ही नुसते आपले शाब्दिक बुडबुडे सोडत राहिलात. पण कोळीवाड्याचा खरा प्रश्न जर समजून घेतला असेल तर तो आदित्यजींनी समजून घेतला. काय म्हणाले ते मी ऐकत होते त्यांचं. मगाशी बोरिवली वगैरे बोलत होते, आत्ता पण तेच मुद्दे असतात. रिपीट बाकी काही नाही, तेच बोलतात ते, दुसरं काहीच बोलत नाहीत. मगाशी माझ्यावर पण बोलले, फक्त नाव घेऊन बोलले नाही. म्हणाले कुणीतरी असं म्हणालो की कुणीही कुठेही येऊ शकतो, जाऊ शकतो, राहू शकतो असा या देशाचा कायदा आहे. हो आहे. पुन्हा एकदा सांगते की या देशामध्ये अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर 3 ॲज पर फंडामेंटल राईट आर्टिकल 19 एव्हरीवन हॅज दॅट राईट. प्रत्येकाला अधिकार आहे की कुणी कुठे येऊ शकतो, जाऊ शकतो, राहू शकतो. मग त्यात ते पुढे येऊन म्हणाले की हो येऊ शकत असेल, राहू शकत असेल, जाऊ शकत असेल, पण त्याच्यासाठी एक नियम आहे. म्हणाले काय नियम आहे की त्याने येऊन पोलीस स्टेशनला जर बाहेरच्या शहरातला असेल तर या शहरात येऊन राहताना त्याने पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते. काय कॉप्या करून पास झाल्यासारखं बोलता बरं. काय बोलताय दादा? हो, तुमच्यापैकी अनेक बाहेर गावून इथं आलेले असतील, काही आमचे भाऊ बाहेरकडून आलेले पण असतील इकडून तिकडून. तुम्हाला अशी काही पोलीस स्टेशनला नोंद करावी लागली का? अरे पोलीस स्टेशनला नोंद कुणाला करावी लागते? ती गुन्हेगारांना करावी लागते. आणि समजा तुमचा उत्तर प्रदेश मधल्या लोकांवर राग असेल तर उत्तर प्रदेश मधला माणूस महाराष्ट्रात पोट भरायला येतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्र रोजगार देण्यासाठी तेवढा सक्षम होता, किंबहुना मुंबई उद्धव साहेबांनी तेवढी सक्षम केली. पण ज्या युपीतनं ते आले त्या युपीत तुमच्या आलमपणाचं राज्य आहे. त्या युपीतल्या लोकांनी तिथल्या जनतेसाठी काहीच केलं नाही, त्या भाजपने काहीच केलं नाही. यावर बोला की एकदा. ह्याच्यावर ते काहीच बोलत नाही. याच्यावर त्यांना बोलावंसंच वाटत नाही. मग त्यांनी अजून एक मुद्दा काढला. ते म्हणाले पोलिसांवर आमचा 100% विश्वास आहे. मग पोलिसांवर हल्ले होताना गप्प का आहात? कोण गप्प आहे? कोण गप्प आहे पोलिसांवर हल्ले होताना? पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यावर कोयता गँगने वार केला. कुठे होतात मिस्टर राज आपण? जेव्हा कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यांवर वार केला त्यावेळेला कोण बोलायला आलं तिथे? मग ते म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं, एक आंदोलन. जे काही केलं ते मनसेनं केलं. कोणतं आंदोलन केलं तुम्ही? मूळ धारावीकरांना विस्थापित करण्याचा डाव जेव्हा अदानीने घातला त्यावेळेला त्या मूळ धारावीकरांच्या मदतीला तुम्ही कधीतरी धावून गेलात का? मूळ धारावीकरांच्या मदतीला धावून गेले ते पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे. तुम्ही नाहीत धावून गेला. जेव्हा बदलापूरचं आंदोलन झालं आणि बदलापूरमध्ये आमच्या सगळ्या पालकांवरती लाठी हल्ले झाले, वामन म्हात्रे सारखा एक फडतूस माणूस आमच्या महिला पत्रकार भगिनीबद्दल अर्वाच्य पद्धतीने बोलला आणि त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे म्हणून 7 तास मी पोलीस स्टेशनला उन्हात थांबले होते. तेव्हा तुम्ही नव्हतात राजदादा तिथे. तेव्हा माझा शिवसैनिक लढत होता रस्त्यावर. तेव्हा तुम्ही नव्हतात. तुम्ही बोललाच नाहीत की अरे तो आपटे अजूनही सापडत का नाही यावर तुम्ही एका चकार शब्दाने बोलला नाहीत. जेव्हा तिथे आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला, महाराष्ट्राचा आराध्य आमच्या श्वासाश्वासात, आमच्या धमन्या धमन्यामध्ये, रक्ताच्या थेंबात थेंबामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा आहे त्या शिवरायांचा पुतळा पडला, तेव्हा राजसाहेब आदल्या दिवशी तुम्ही आदित्य दादांना बघितलं आणि मग तुम्हाला अचानक जाग आली आणि मग तुम्ही तिकडे जायला प्रस्थान केलं. पण तिथलं आंदोलन, तो प्रश्न उचलला तो आमचा निष्ठावंत शिलेदार आमदार वैभव नाईक यांनी. तुम्ही नव्हतात तिथे. तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय?
मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला. अरे काय, कुठला टोल नाका बंद केला? मुंबईतले. अरे लुटून खाल्लं सगळ्या टोलवाल्यांनी, लुटून लुटून खाल्लं, पोटा फुटायची वेळ आली, कार्यकाल संपत आला, ते टोल नाके बंद झाले. जर तुमच्यात एवढी हिम्मत असेल, होय मी मागेही सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगते, तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूचे लोक तुम्हाला घाबरत असतील, सुषमा अंधारे घाबरत नाही तुम्हाला. जर तुमच्यात हिम्मत असेल आणि टोल नाके तुम्हाला बंद करता येत असतील तर जरा जो सदोष समृद्धी हायवे बनवला गेला आणि घाईघाईत बनवलेल्या समृद्धी हायवेवर आतापर्यंत शेकडो जीव गेले, त्याच्यावर जो आम्हाला साधारण 1000 रुपयापेक्षा जास्त टोल द्यावा लागतो, ते टोल नाके बंद करून दाखवा. जर हिम्मत असेल तर मुंबई नाशिक मार्गावरचे टोल नाके बंद करून दाखवा. जर हिम्मत असेल तर पुणे बेंगलोर, मुंबई बेंगलोर हायवेवरचे सगळे टोल नाके बंद करून दाखवा. मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि आम्ही पण तुमच्या सोबत येतो. कुणाला उगाच हुशार क्या, उगाच मिशीवर तांदूळ ठेवून क्या खाए तो बिरयानी खाए, ऐसे नहीं जमता भैया, ऐसे नहीं जमता. आपको अगर लगता होगा कि लोगों को नहीं समझता और मैं ऐसे लोगों को येड़ा बनाऊंगा, तो लोग येड़े बनने को बिल्कुल तैयार नहीं है. महाराष्ट्राची जनता, इथला शिवसैनिक जागरूक आहे, सजग आहे, त्याला चांगलं काय वाईट काय कळतं. आणि होय, तुमच्या राजपुत्राबद्दल अर्थात अमित ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात सदिच्छा आहेत, फार सदिच्छा आहेत. त्यांचं चांगलंच व्हावं, पण त्यांचं चांगलं व्हावं ही सदिच्छा बाळगणं वेगळं आणि माहीम मतदारसंघाचा विकास होण्यासाठी एक दमदार सक्षम नेतृत्व मागणं ही भूमिका मांडणं वेगळं. त्यामुळे आम्हाला तुम्ही जरी वाईट चिंतलं, तुम्ही जरी जाणीवपूर्वक ठरवून वरळीत जाऊन सभा घेतल्या, तरी आम्ही वाईट चिंतणारे नाहीत. आम्ही फक्त एवढंच सांगू शकतो तुम्हाला की तुम्ही एका सीटसाठी अख्ख्या सगळ्या जागांचा जेव्हा बळी देता आणि त्या जागांचा बळी देऊन तरीही तुम्हाला विश्वास येत नाही. एकीकडे आम्ही लढत असताना सांगतो की आमच्या समोर कुणाला उभं करायचं ते उभं करा. हे संदीप देशपांडे आम्ही तर ते सोडा, यायला साधी 149ची नोटीस आल्यावर पळून जाणारा माणूस काय बोलायचं, सोडून देते. पण आम्ही म्हणालो की तुम्ही शायना एनसीला उभं करा की अजून कोणाला उभं करा, आम्हाला फरक पडत नाही. आम्ही ठामपणे लढू. आम्ही कुणाच्याही उंबऱ्यावर गेलो नाही. तुमच्या स्टाईलमध्ये सांगायचं झालं तर घ्या ना फॉर्म परत, घेता का फॉर्म परत, घ्या ना. लेकरू आहे माझं, पहिल्यांदाच उभं राहिले, पहिल्यांदा पहिलं प्रेम, पहिली भेट, पहिली निवडणूक, पहिला उमेदवार, घ्या ना. आम्ही गेलो नाही कुणाच्या दारात. आम्ही ठामपणे सांगितलं की वरळीत कुणी ताकदीचा उभा राहू देत, आम्हाला आमच्या कर्तृत्वावर, आमच्या कामावर, आमच्या विचारधारेवर विश्वास आहे की वरळीची निवडणूक आम्ही ताकदीने निवडून दाखवू, जिंकून दाखवू. आम्ही तुमच्यासारखी सहानुभूतीची भीक मागत बसलो नाही. आमची भूमिका ही होती की माहीममध्ये एकीकडे एक अत्यंत गडगंज, ज्याने एका गिरणीच्या साध्या वस्तीमध्ये राहणारा माणूस, जो आज 63व्या आणि ज्याच्याकडे अब्जोची प्रॉपर्टी येते, असा एक उमेदवार, दुसरा एक राजपुत्र उमेदवार, आणि दोघांच्या समोर लढत देतोय तो आमचा जनमानसातला सर्वसामान्य निष्ठावंत शिलेदार. काही लोक म्हणाले की अहो, शिवसेनेने जे महाराष्ट्रात उमेदवार दिलेत ते उमेदवार फार असे साधे साधे उमेदवार आहेत. तो म्हणाले फार आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. हो, आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना सक्षम करतच नाही. हा वंदनीय बाळासाहेबांचा विचार, वसा आणि वारसा आहे, जो उद्धव साहेबांनीच जपलाय की आजही आम्ही सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाला त्याच वर्षापर्यंत पोहोचवण्याची क्षमता बाळगतो आणि तो ध्यास ठेवून आम्ही उमेदवारी देतो. आम्हाला आनंद आणि अभिमान आहे की आमच्याकडे महेश सावंत यांच्यासारखे निष्ठावंत शिलेदार आहेत की जे कठीण काळात आमच्यासोबत थांबले, जे पोलीस कारवायांना घाबरले नाही.
लेकी बाळींच्या सुरक्षिततेसाठी गरजेचे आहे। जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यावर हे लोक बोलत नाहीत। आम्ही म्हणतोय की आम्ही सत्तेत आल्यावर काय देणार। दुसरा प्रश्न सोडवतील तो इथल्या बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी देण्यासंबंधितला। आणि तिसरा महत्त्वाचा आमचा प्रश्न असेल तो विकासाचा आणि इथल्या प्रत्येक माणसाला हक्काचं मराठी माणसाला स्वतःचं घर देण्याचा। आणि त्यासाठी आम्ही लढत राहू। आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केलं। माया हो तुम्ही विचार करा ज्या पद्धतीने आता यांच्या जाहिरातबाजी आणि त्याच्यावर बोलत नाहीत बरं का। हे जे आता ज्यांची बाजूला सभा विवाद चालू आहे ते त्याच्यावर बोलतच नाही, त्या मुद्द्यावर हातच घालत नाहीत त्या मुद्द्याला। साधं 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 गणित आहे माया हो। बघा तुमच्या लग्नात तुमच्या भावानं तुमच्या बापानं काही खर्च केला असेल है की नाही, आपल्या आपल्या आईपतीनं केला असेल, कुणी लाखभर केला असेल, कुणी 5 लाख केला असेल, कुणी 50,000 केला असेल। आणि हा सगळा खर्च करणारे जे काही लोक होते त्यांनी आपल्या बहिणीच्या लग्नाच्या त्या स्वागताच्या कमानीच्या सोबत बॅनर लावला का? लाडक्या बहिणीच्या लग्नात 50,000 खर्च केले नाही केलं का? नाही केलं का? केलं नाही। भावाला बहिणीच्या नात्याची इज्जत कळते, मान कळतो, सन्मान कळतो, मर्यादा कळते, त्यामुळे ते भाव बहिणीच्या गरिबीची टिंगल उडवत नाहीत। हे लोक ज्या अर्थी जाहिरातबाजी करतात त्या अर्थी हे टिंगल उडवतात, हे बहिणीच्या नात्याचा मजाक उडवतात। आम्ही असं सांगतोय की आमच्या बहिणी नुसत्या आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही तर सामाजिकदृष्ट्या सुरक्षित होणं जास्त गरजेचं आहे। एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने काम इथं उभं केलं आणि ते काम उभं करत असताना काय केलं यांच्या गद्दार आमदारांनी, तर प्रत्येक आमदाराने सत्तेत आल्यानंतर एकच काम सुरू केलं। सत्तेत आल्यानंतर आपल्या मर्जीतला पीआय आणायचा आणि पोलीस स्टेशनला नेमणूक करायची। पण विरोधकांनी प्रश्न विचारले की 353, 354, 307 आमबाद करून टाकली। हे सगळे मर्जीतले पीआय, ही सगळी मर्जीतली सत्ता फक्त आणि फक्त इथला सत्याचा आणि अन्यायाविरोधातला आवाज दाबण्यासाठी केलं असेल तर तो आवाज पुन्हा एकदा बुलंद करण्यासाठी तुमच्या माझ्यातला निष्ठावंत शिलेदार म्हणून आपल्याला महेश सावंत यांच्यासोबत उभं राहावं लागेल। दादा किती नंबर आहे आपला मशीनवरचा? 2 नंबर आहे। किती नंबर आहे? 2 नंबर आहे मशीनवरचा, लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही। 2 नंबरचे धंदे करून पैसे कमावलेल्या माणसांना गाडायचं असेल तर ईव्हीएम मशीनवरचा 2 नंबरचं बटन दाबायचं आणि धमक्यात सांगायचं लढणार आणि भिडणार, महाराष्ट्रात फक्त मशाल आणि मशालच पेटणार, लावा ताकद आम्ही नाही वाकत, हे खात्रीने सांगूया आणि मशालीला आपण बळकट करूया। येणाऱ्या काळात मी तुमच्या सोबत 23 तारखेचा गुलाल उधळायला तुमच्या सोबत असेल। मला खात्री आहे की तुम्ही सगळे सोबत थांबाल। वेळेच्या अभावी थांबते आणि हो कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, पण दुखावल्याच असतील भावना तर त्याला माझा नाईलाज आहे। मला असंच बोलायचं होतं आणि हेच बोलायचं होतं। आणि हो हे कागद एक लक्षात ठेवा, हा राहिला जरा, हा आपला माणूस नितीन सरदेसाई, या बिचाऱ्याला 5 वर्ष खर्च करायला लावला, ह्यानं सगळ्या जाहिराती लावल्या सगळीकडं आणि या माणसाचं ऐन वेळेला तिकीट कापून आपल्या राजपुत्राचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न ज्याने केला, जो माणूस अशा सर्वसामान्य माणसासोबत, तिथे उद्धव साहेबांनी फरक दाखवलाय की एका निष्ठावंत शिलेदाराला उमेदवारी देणं। मला खात्री आहे की त्या निष्ठावंत शिलेदाराच्या सोबत आपण सगळे उभे राहाल ताकदीने। पुन्हा एकदा आपली निशाणी, आपली निशाणी, आपली निशाणी, अरे आवाज कुणाचा? तिथपर्यंत गेला पाहिजे आवाज, अरे आवाज कुणाचा? थांबते, रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।